जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या लोगोचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न। अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या लोगोचं अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते रविवारी 7 जुलै रोजी दुपारी 5 वाजता संपन्न झाले। हा नवीन ऑलिम्पिक लोगो आपल्या जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीचं प्रतीक म्हणून समोर येईल। अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनने सर्वसमावेशक असा लोगो तयार केला असून यातून सांघिकतेची भावना निर्माण झाली आहे। जिल्ह्यासह शहरात चांगले खेळाडू निर्माण व्हावे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून वाडिया पार्क येथे सर्व प्रकारच्या खेळांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 51 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला असून यातील 15 कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे। यातून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील। पूर्वीच्या काळी क्रीडा क्षेत्राला म्हणावे तेवढे महत्त्व नव्हते, आता प्रत्येक खेळासाठी प्रशिक्षक निर्माण झाला आहे। क्रीडा क्षेत्रात सध्या खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळते। चांगले खेळाडू आपल्या सर्वांना मिळून घडवायचे आहेत। नगर जिल्ह्याचे सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी करत देशाच्या प्रगतीत मोठं योगदान दिलं। अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून 56 क्रीडा संघटना एकत्रित येत जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देत आहे। त्यातून चांगले खेळाडू निर्माण करत आहे। खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम प्रेक्षक वर्गातून होत असतं। मुंबई येथे भारतीय क्रिकेट टीमने T20 वर्ल्ड कप जिंकून आल्यानंतर प्रेक्षकांनी जल्लोषात स्वागत केलं। त्या माध्यमातून खेळाडूंना ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते। यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, ज्ञानेश्वर खुरांगे, निर्मल थोरात, विलास दवणे, प्राध्यापक सतीश भुजबळ, रावसाहेब बाबर, संजय धोपावकर, अविनाश काळे, प्रशांत गंदे, निलेश कुलकर्णी, विशाल गर्जे, सतीश झेंडे, शैलेश गवळी, निलेश मदने आदींसह खेळाडू आणि विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। दातरंगे मळा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ। शासनाच्या वतीने सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत असतात। या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्यवस्थित झाल्यास लोकांना चांगला फायदा होत असतो। सध्याच्या सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना मोठा आधार देणारी आहे। या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरजू महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे त्यांना मूलभूत गरजा भागवण्यासाठी मोठी मदत होणार आहे। शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा, त्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन उपशहर प्रमुख संदीप दातरंगे यांनी केले। आपण शासनाच्या प्रत्येक योजना आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवत असतो। शासनाच्या प्रत्येक योजना आपण श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवत असतो। आता नवीन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। संदीप भाऊ माझी लाडकी बहीण हे असं समजून ज्यावेळेस ही योजना आली ऑफिसर एक चर्चा केली, आपण फॉर्म वाटायचे
मुलांना सुट्ट्या असतात, कामावर नाही. नंबर शीट आपण लाईन जशी पुढच्या मांडल्यात ना, पहिली लाईन वर घेणार, त्यांचे फॉर्म भरणार, असे टप्प्याटप्प्याने भरून घेणार. आणि सगळे फॉर्म भरल्यानंतर कोणाला काही उत्पन्नाचं लागलं, आता उत्पन्नाचं लागलं आधार रहिवासी दाखल झालेला आहे. बहिणीला या योजनेचा लाभ मिळेल त्याच्यासाठी मी प्रयत्न करीन, तुम्ही काळजी करू नका. मी शेंडगे साहेबांना 2 दिवसापासून सांगतोय, आपल्या प्रभागाच्या लाडक्या महापौर रोहिणीताई शेंडगे खऱ्या अर्थाने ती माझी लाडकी बहीण आहे, मी असं मानतो. आणि शेंडगे साहेब माझ्या लाडके राजे, म्हणजे या आज मी त्या माध्यमातून माझ्या लाडक्या बहिणीला सांगणार होतो का माझ्या लाडक्या राजेला सांगा का माझ्या लाडक्या भावाला, म्हणजे संदीप भाऊला आपल्याला पॅनलमध्ये घ्यायचं, तिकीट द्यायचंय. एवढी विनंती मी आज या माध्यमातून करणार होतो, पण जाऊ द्या, काही कारणास्तव आज माझी लाडकी बहीण म्हणजे आपल्या प्रभागाच्या नगर शहराच्या लाडक्या महापौर रोहिणीताई शेंडगे येऊ शकले नाही. काही हरकत नाही, पुढच्या कार्यक्रमात मी हे शब्द 100% त्यांना टाकेल, म्हणजे लाडक्या भावाला काळजी राहणार नाही. आणि आलेल्या सगळ्या लाडक्या बहिणी, मी लाडका भाऊ संदीप भाऊच्या मागं खंबीरपणे उभे राहतील, खंबीरपणे उभे राहणार नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान आणि उपशहर प्रमुख संदीप दातरंगे यांच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ मार्कंडेय संकुल येथे सोमवारी 8 जुलै रोजी दुपारी 4 वाजता संपन्न झाला. या प्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, गटनेते संजय शेंडगे, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अर्जुन दातरंगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप दातरंगे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, राजू मुनोत, सुनील सुडके, शुभम दातरंगे, शंकर ठाणगे, रुपाली दातरंगे, सविता सुडके, माधुरी आगरकर आदींसह महिला उपस्थित होत्या. या प्रसंगी भगवान फुलसौंदर, संजय शेंडगे, विक्रम राठोड यांनी शासनाच्या या योजनांचे कौतुक करून स्वामी समर्थ प्रतिष्ठानने महिलांसाठी ही मोठी सोय केली आहे, त्यामुळे महिलांना या योजनेचा नक्कीच लाभ होईल असे सांगितले. सूत्रसंचालन प्रियंका शेळके यांनी केले, तर आभार सनी आगरकर यांनी मानले. यावेळी अर्ज जमा करून घेण्यात येऊन नंतर ऑनलाईन प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. आज या ठिकाणी संदीप भाऊ दातरंगे यांच्यातर्फे स्वामी समर्थ प्रतिष्ठानतर्फे जे काही सामाजिक कार्य चालवलं जातं, जसं की महिलांना काही ऑनलाईन कागदपत्र असतील, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतील, ज्या करून महिला एकत्र येतील आणि महिलांना याचा फायदा घेता येईल. जसं की आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, रेशन कार्डला जे काही आधार कार्ड लिंक पाहिजे, या सर्व गोष्टी आपल्या स्वामी समर्थ प्रतिष्ठानतर्फे इथं राबवल्या जातात. याचा उद्देश असाच आहे की प्रभाग क्रमांक 8मधील महिलांना, प्रत्येक महिलाला याचा लाभ घेता यावा आणि सामान्यातील सामान्य महिलेला या ज्या काही सामाजिक गोष्टी आहेत किंवा जे काही फॉर्म आहेत, या काही ऑनलाईन ऑफलाईन पद्धती आहेत, या प्रत्येकापर्यंत पोहोचाव्या, हाच यामागचा हेतू आहे. आणि इथून पुढेही जे काही आपल्या प्रभागामध्ये राबवलं जाईल ते प्रत्येकापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम या प्रतिष्ठानतर्फे वेळोवेळी केलं जाईल. या सर्व जे काही सरकारतर्फे योजना येतात, मग ती विधवा महिला योजना असू द्या किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असू द्या, प्रत्येक योजनेची माहिती सामान्यातल्या सामान्य महिलेला घेता यावी म्हणून याच्यासाठी संदीप भाऊ दातरंगे हे नेहमीच तत्पर असतात आणि ते त्यांचं कार्य या माध्यमातून दाखवून देतात. आज मार्कंडेय संकुलमध्ये 1 ते 1,500 महिलांनी जे काही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याचा कार्यक्रम चालू आहे, यामध्ये महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि इथून पुढे ही महिला असा प्रतिसाद देतील आणि जे काही आपलं कार्य आहे हे सामान्यातील सामान्यांना याचा फायदा उठवता येईल, या प्रतिष्ठानतर्फे हे कार्य चालते. धन्यवाद. आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक अर्जुन अप्पा दातरंगे, त्याचप्रमाणे शिवसेनेचे गटनेते संजयजी शेंडगे, विक्रम भैयांनी आणि माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी अतिशय चांगली माहिती या ठिकाणी. शासनाच्या ज्या ज्या योजना येतात त्या योजना आपण प्रत्यक्षात आपल्या दारात आणण्याचं काम खऱ्या अर्थानं संदीप भैयांनी केलेलं. मला वाटतं याच्या अगोदरही अनेक धार्मिक कार्यक्रम असतील, सामाजिक कार्यक्रम असतील, तर संदीपनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राबवलेले. खरं म्हणजे ह्या दातरंगे परिवाराला एक सामाजिक अंग आहे, समाजाची सेवा करणं हे कुटुंब आहे. आणि मला वाटतं आप्पा गेल्या 30-40 वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व करत होते.
बहीण योजना या संदर्भातला कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आपण पाहतोय संदीप भाऊ करीबन या ठिकाणी आपला जो परिवार आहे, आपल्या सगळ्यांना परिवार मानतात ते आपल्या वार्डाच्या सगळ्या लोकांना. प्रत्येक कार्यक्रम कोणती योजना आली गेल्या 3 ते 4 वर्षापासून त्यांच्या ऑफिसवर कोणतीही म्हणजे योजनेच्या संदर्भातल्या गोष्टी आपल्याला फक्त नगर शहरात कुठे मिळत असतील तर ते आमच्या संदीप भाऊकडे. त्यासाठी 2 मिनिटं आपल्या सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून द्यावे. आज या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आमचे ज्येष्ठ प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेणं फार महत्त्वाचं आहे. ही शासकीय योजना आपल्या पैशाद्वारेच ही शासन करते. आपण जे टॅक्स भरतो, आपण जे करतो त्या टॅक्समधूनच ही योजना येतात. त्यामुळं प्रत्येक योजनेचा लाभ आपण घेतला पाहिजे. व आपण आता 21व्या शतकात आहे. आपल्या प्रत्येक मुलगा मुलगी यांच्या हातात मोबाईल आहे. मोबाईलवर सगळ्या माहिती भेटतात. अजून सुद्धा खूप साऱ्या अशा गोष्टी आहे, म्हणजे खूप साऱ्या योजना आहे, त्यातून आपण त्या ठिकाणी वंचित आहे. शासनाच्या खूप साऱ्या योजना येतात पण आणि जातात पण आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण आज आपले संदीप दातरंगे यांनी दरवेळेस कोणतीही महत्त्वाची योजना आली की आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आज फक्त एक आपलं शासकीय बहीण म्हणजे लाडकी बहीण योजनेचं आज हे चालू आहे. पण हे शासनाला जरा मला सांगायचं आहे, लाडकी बहीण झाली लाडक्या भावाचं काय, लाडक्या भावाची योजना काय तरी काय भाऊ पण आमचे बिचारे आज पण बेरोजगार आहेत, काही आहेत. बरं त्याच्या पलीकडे जाऊन लाडका नवरा म्हणून तर एखादा तर अशा प्रकारे हा विनोदाचा भाग झाला. अशा प्रकारे या शासकीय योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा व अशाच पद्धतीने तुमचं आशीर्वाद आमच्या सर्व लोकांवर घ्यावं हे सांगू इच्छितो. आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी प्रयोजकांच्या मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. निसर्गातलं नंदनवन साई बन. साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन.